गावाला अशी पडवीत नाश्ता करायला कोणाकोणाला बरा वाटतो कमेंट करून नक्की सांगा। भाजी बाग आहे, काजूच्या बियांची आणि भाकरी, बाजूला चूल आणि निसर्ग सोबत पडवी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ। तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये। आजचा दौरा आहे रत्नागिरी संगमेश्वरला। चाललेलो आहे, संध्याकाळचा वेळ झालेली आहे आणि संध्याकाळची जी 6ची गाडी आहे दिवावरून रत्नागिरी पॅसेंजर, सो त्यांनी जायचं आहे। आता पनवेलवरून निघतोय। तिकडे जाण्याचं खास कारण की एक दोन काम आहेत आणि उद्या एक प्रमोशन आलं आहे एका साडीच्या दुकानाचं रत्नागिरीत, सो तिकडे पण जायचं आहे। आणि बोललो आता बऱ्याच म्हणजे मे एप्रिल मार्च ह्यावेळेला माझे गॅप व्हिडिओ यायच्या, सो ना ते कंटिन्युटी माझ्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती नव्हती। पण आता सध्या मला अल्गोरिदम कंटिन्युटी ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या यूट्यूबच्या चॅनलच्या मार्फत आणायच्यात। कारण एवढे वर्ष आपण यूट्यूबच्या मध्ये मेहनत करतो आहे आणि कंटिन्युटी राहण्यासाठी, कंटेंट राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो आहे। पण कधी कधी व्ह्यू डाऊन वगैरे असे झाले ना की मनाला कुठेतरी खंत वाटते। पण असू दे, कर्म आपले किंवा काम आपलं चालू ठेवायचा, बाकीच्या गोष्टी होतच राहतील। आणि अजून एक आपला आम्ही कोकणकर 2025 या वर्षीचा आपला रॉयल कोकणी ब्रँड हा लॉन्च झालेला आहे। टी शर्ट लॉन्च झालेले आहे। सो तुम्हाला गणपतीच्या ऑर्डर्स असतील किंवा हा सुद्धा टी शर्ट सिंगल पीस किंवा बल्क पीस घ्यायचा असेल तर नक्की मिळेल, डिस्काउंट मिळेल तुम्हाला। जगाच्या कुठल्या किंवा महाराष्ट्राच्या भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला कुठेही मिळेल, कुठल्याही गावात, खेडेगावातसुद्धा, आडगावातसुद्धा मिळून जाईल कुरिअरने। तुम्हाला मुंबईला, दादरला, वाशीला, पनवेलला कुठे हवे असेल तिथेसुद्धा मिळून जाईल। कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करा। सो चला मित्रांनो, आता मी निघतोय, जाणार आहे बारक्याच्या गावाला। आपला बारक्या दिवावरून निघाला आहे संकेत, सो तो सुद्धा मला दिवा गाडीत मिळणार आहे। ट्रेन येऊन प्लॅटफॉर्मला थांबले कधीच आणि मला उशीर झाला आहे। चला तेव्हा खाली गाडी लागली, चला रत्नागिरी। तर मायला ट्रेनला गर्दी आहे वाटतं, भरले खचखच। सुखी आत्मा, आमची ट्रेन सुटली असतं तर आम्ही दुःखी झालो असतो। इथं जागा ठेवलेस काय? एसी आहे की नॉन एसी आहे बघ हो। वाजले जाता रात्रीचे 9:15, पोचले गाडी वीरला। गर्दी नाही एवढी, गर्दी कमी आहे। रोहापर्यंत गर्दी असते रोज, कारण लोकल चढतात। किती वाजता पोचू आपण संगमेश्वरला? 12:30 1 पर्यंत पोचू आपण आरामात। 1 पर्यंत मग काय खेकडे वगैरे पकडायला जायचं की नाही? जाऊया ना, बघूया किती। उद्या मला रत्नागिरीत जायचं आहे, पहिलं एक काम करायचं आहे आधीच सांगतो। पाऊस बघ थांबालतोय हळूहळू। आमचा गेल्या शनिवारीच चाललेला प्लॅन जायचा, पण त्यावेळेस पाऊस होता। लगेच योग म्हणला आता परत जायचा। अजून एक माणूस येणार आहे जमल्यास। चिपळूणला गाडी थांबले, पावसाचा आलाय दंडनाथ। आता लागले भूक, तर काहीतरी वडापाव विडावा खायचा आहे। अजून 1-1.5 तास लागेल संगमेश्वरला जायला। हो नमस्कार, काय म्हणताय? चला चला, गावावरून मुंबईवरून येतो। काय घेतोय? वडापाव आहे ना, या आता काय नाहीला बरे ना, मस्त मस्त मजेत। कधी आज आलं? आत्ता येतोय, चाललाय आत्ता संगमेश्वरला। बराच पब्लिक उतरला हो, गाडी खाली होईल आता अर्धी। 4 वडापाव घेतलेले आहेत आणि एक फंटा घेतलेला आहे। दिवस वडापाववर, आजचा दिवस, आजची रात्र वडापाववर घालवायची। वाजले जाता रात्रीचे 12:30।
ट्रेन पण खाली आहे आणि प्लॅटफॉर्म पण खाली आहे. कडवई स्टेशनला पहिल्यांदा उतरलोय. संगमेश्वरला उतरतो, कडवई स्टेशनला पहिल्यांदा उतरलोय आणि बघितलंय सुद्धा. हा आता गेले 2-3 वर्ष झाली नवीन झाला ना, या अगोदर नव्हता. म्हणजे काय काय गावात आहे ना, संगमेश्वरच्या काय काय गावात जायला इकडून आजूबाजूची पंचक्रोशात एकानं जायला इझी पडतो आहे ना. पण ठराविक ट्रेन 2च ट्रेन थांबतात. सकाळची ट्रेन ही सकाळी 5 वाजता सुटते ती, आणि आत्ता रात्री येते ती सावंतवाडी. ती सावंतवाडी नाही थांबत. आता पोचतोय घराकडे एकदम शांत. वाजलाय रात्रीचा 1:30. लवकर आली तशी गाडी. बेडकांचा आवाज बघ कसा येतो. शुभ सकाळ मंडळी. काही झोप लागले खतरनाक. असा शाण्याचं घर असलं ना, वरती कौलं असली ना, झोप एवढी भारी लागते. तिथं पंखा नसला तरी चालेल, AC नसली तरी चालेल. हा एक बारक्याचं घर, एक तिकडं रावल्याचं घर आणि माझं घर. झोप एवढी ताणून देतो मस्त. 10 वाजलेत तरी वाटत नाही. पण गावची झोप आहे ना, ती सुखाची झोप असते. खतरनाक. म्हणजे शेणाच्या घरात तुम्ही बारक्या झोपलाय आणि अशा ठिकाणी झोपायला एवढी बाप वाटतं ना. कुठं झोपलाय एकदम काळो. बारक्या, ते बारक्या चल, जायचंय ना. जायचंय ना. मला 10:15 आले. 10 वाजता निघणार होतो आपण. झोप लागली ना तर उठणार नाही 8-10 तास. बारक्याच्या घरी आलोय. ही वटी आहे, वटीवर पण झोप मस्त लागते. मागे उन्हाळ्यात पण आलेलो आणि थंडीच्या दिवशी पण आलो. थंडीच्या दिवशी एवढी खतरनाक थंडी आहे ना, बेकार. आजूबाजूला अशी झाडं असतील ना तर गारवा पण ना तसा राहतो कायम. उन्हाळा असला तरी इकडे एवढं काय वाटत नाही. फणस अजून आहेत, अजून एंडिंग आहे तरी फणस आहेत. किती लागले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 तिकडे पण आहेत. बरेच आहेत. ये चाय कोरी चाय. यामुळे कोरी चाय प्यायला. पिऊन आता कुठं झालं माहिती आहे, रत्नागिरीला एक प्रमोशनची व्हिडिओ आहे, ती करायची आहे. इथून लेगणी मार्गे जायचं आहे ना. लेगणी मार्गे पहिला बहुतेक जाका देवीचं ओरीच जायचं रावल्याकडं. आणि तिकडं आले मैत्रीण ऋतिका, तिचं काहीतरी शूट होतं, तिला भेटणार आणि तिथून मग तसं शूटला जाऊ आम्ही. बघूया कसं होतं आहे ते. कारण तिकडनं रावल्या वगैरे भेटला तर शूटला पण तिकडं शूट पण आटपू आणि सगळे भेटतील पण. सगळे एकत्र आल्यावर ना मग काही ना काही प्लॅन बनतं. बघूया, अजून काय प्लॅन काय ठरलेलं नाही. पण आता सकाळी फ्रेश वगैरे झालेलं आहे. आता इथून निघते. फक्त पाऊस नको भेटायला मध्येच, कारण रेनकोट नाही आणलेला आहे. नाही तेवढ्या चांगल्या कपड्यांवर पाणी फिरेल. पण याला पाण्याला पाणी नाही. आईला किरवी पकडायच्या आशेने आलेलं. वरती असेल पुढं, नक्की नक्की दिसतंय ना तिकडं पुढं. इथं मागे भरलेला पाणी बा. पाऊसच नाही ना. सुपाऱ्या बघ कशा सुकट ठेवल्यात. अगं खतरनाक. सगळ्या सुपाऱ्या सुकट ठेवल्यात. पहिले ते बोंडा माहिती आहे, बिबुआ असं बिबुआच्या वरती बोंडा, त्या पण ना असे 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 ववायचे हो दामनाने, आणि त्यानंतरला ना कवल्यावर सुकट ठेवायचे माली करत. ते बोंडा एवढी टेस्टीला भारी लागायचे ना. कोणाला ते बिबुआच्या वरचे बोंडा आवडतात आणि कोणी कोणी खाल्लेत कमेंटमध्ये नक्की सांगा. काय आहे नाश्त्याला? नाश्त्याला बा काय आहे, काजूची भाजी, काजूच्या बियांची आणि भाकरी. इकडे दरवेळेस येतो
दरवेळेस ही भाजी भेटते. मागच्या वेळेस आलो तेव्हा संकेतच्या आईने गेलेली आणि आता आमच्या ग्रुपचा राहुल आहे. राहुलच्या आईने पण मस्त इथं नाश्ता करून ठेवलेला आहे. त्या गेल्या काकी आता आणि काका कामाला, पण आम्हाला इकडं नाश्ता करून ठेवलेला आहे. चहा पहिले आता नाश्ता करायचा आहे, त्यानंतरला जायचं आहे रत्नागिरीला. या म्हणजे नाश्ता करायला. अरे बस. फायनली आमची चिचोंदरी भेटलेली आहे रत्नागिरीला. मी कोण आहे तुझी? 2 दिवसापासून हरवली होती. नाटकातली बायको आहे माझी. ते आज भेटले. आमचं नाटक झालं तसं आमचा डिवोर्स झालेला आहे. दिवस झाला लगेच आम्ही डिवोर्स करून आलेले इकडं आम्हाला न सांगता भटकायला. तुम्हाला लगेच शोधत शोधत पण मागे आले. त्या मागे आले. नाही तर आई किती प्रेम आहे माझं. रश्मी गोसावी आईंचं नाव आहे. तिने पाठवलं. ती पाठवलं माझी बाई कुठं आहे बघून ये. लगेच 2 दिवसात मी हरवते. लगेच 2 दिवस शोधायला आले मला. So आम्ही आलो शोधायला. आणि सिद्धू आणि आई आमचा नाथ गुमलाचा सिंगर सिद्धेश मिस्त्री नवीन प्रोजेक्ट येतोय. आता नाही सांगणार, पण नक्कीच आपल्या रावल्याच्या चॅनलवरती गवळण येईल. हो ना. आणि ही पण आहे वाटतं त्याच्यात. सरप्राईज आहे काय. कसली दिसते गोंडस. सध्या BTS शूटिंग चालू आहे आतमध्ये. राहुल्या इज बिझी राईट नाव. असू दे, रत्नागिरीत जायचं आहे. तर आत्ता या कामासाठी आलोय, तिथे आलोय. आता मागे इथं बघताय विवाहाचा दुकान आहे. तिथे साडी, कुर्तेस, शर्ट बरेच असे भेटतात इथे. सोशल मीडियावर बरेच असे व्हिडिओ बघितलेल्या. ॲक्च्युली हा आहे दुकान इकडे बघा. हा सावंत पॅलेस आहे इकडे. हा सावंत पॅलेस आहे. मी सध्या रत्नागिरी सिटीत आहे. आणि सावंत पॅलेस इकडनं मला वाटतं हातकंब्यातून रोड येतो, रत्नागिरीकडे जातो या साईडला. आणि इकडे हा विवाहाचा शॉप आहे. इकडे ऑफर्स पण आता मस्त पावसाळी मान्सून ऑफर आता चालू झाल्यात. बघूया आता काय काय आहे. त्यातमध्ये जाऊन बघायचं आहे काय काय ऑफर आहेत त्या बघूया. आणि मागे सुद्धा आलेलो ना, बरेच असे छान छान कपडे होते, ते सुद्धा बघूया. लय मोठा आहे. हॅलो नमस्कार. काय सध्या ऑफर? सध्या तर आपल्याकडे मान्सून सेल चालू आहे. क्वांटिटी वाईज आहे, म्हणजे अप टू 40% आहे. हां सिंगल पीस घेतला तर 10% डिस्काउंट आहे सध्या. 2 क्वांटिटी असेल तर 20% आहे. 3 क्वांटिटीला 30% आहे. 4 क्वांटिटी असेल तर 30% आहे. आणि 5 पासून पुढे जर क्वांटिटी घेतलात, म्हणजे 5च्या पुढे पीस, तर 40% डिस्काउंट सध्या चालू आहे. म्हणजे 5 क्वांटिटी झाली पाहिजे. एखादी साडी असेल, वरच्या साईडला 2-3 कुर्ती घेतल्या, एखादा कुर्ता घेतला, 5 क्वांटिटी झाली की डिस्काउंट आपल्याला 40% आहे. म्हणजे 5च्या पुढे कितीही घ्या तुम्ही. अच्छा. सध्या आता मान्सून सेल म्हणून अशीच ऑफर चालू आहे सध्या. एक्झॅक्ट लोकेशन रत्नागिरी सिटीमध्ये? हो, रेल्वे स्टेशन पासून 1-2 किलोमीटर वरती. TRP आणि JK पायलच्या सेंटरलाच आहे. अभिघ्न प्लाझा म्हणून तिथे आहे. अच्छा. दुकान फिरतोय. ऑफर मान्सून आहे, त्यामुळे एक घेतलात तर 10%, 2 घेतलात तर 20%, 5+ घेतलात तर 40% ऑफर. इकडे आहेत साड्या. या साईडला पण साड्या आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी. तुम्हाला इकडे आलात ना की तुम्हाला समजेल. साड्यांचे बरेच असे दुकानं असतात, पण प्रत्येक दुकानाची खासियत वेगळी असते. साड्यांच्या व्हरायटी वेगवेगळ्या असतात. घागरे पण आहेत इकडे. मेन म्हणजे ह्या साईडला आहेत ना कुर्ते आहेत. जे सार्वजनिक कार्यक्रम असेल तुमच्याकडे किंवा लग्न वगैरे असेल, त्या अशा प्रकारचे कुर्ते खूप छान आहेत. अजून इकडे दाखवतो. हा मला सगळ्यात बेस्ट मगाशी आवडलेला तो म्हणजे कुर्ता. हा रील शूट करत होतो मगाशी. हा खतरनाक वाटला. डार्क आहे, मस्त वाटतं. अजून या साईडला पण
लग्न असेल कोणाचं, दुल्हा बनायचं असेल तर मस्त वरती फेटा आहे, ह्या साईडला कुर्तीच ह्याला काय म्हणतात, जोधपुरी. हा, जोधपुरी. बाकी इकडे मस्त दिले आहेत बघ, छान डिझाईन आहे, मस्त टेक्स्चर आहे. मोदी जॅकेट. राजकारणात कोणाला घुसायचं असेल तर हे कुर्ती घालून मस्त कलरफुल आहे, भारी वाटतं. कुर्ती सेक्शनच पहा. डार्क शेड मध्ये येते, लाईट शेड. कसलं वाटतंय बघ. हा एक नवीन पॅटर्न. छान वाटत. जोधपुरी कलेक्शन हेवी आहे पण जरा. हो. स्टार्टिंग प्राइस काय म्हटलं? कुर्ता रेंज म्हटलं तर प्लेन मध्ये म्हटलं 295 पासून येईल. हा. 295, 595. ओके. त्यानंतर प्रिंटेड मध्ये इकडे बरीचशी व्हरायटी बघायला मिळते आपल्याला. एक 995 पासून चालू होते. हा. 995 पुढे एक 4000 पर्यंत वेगवेगळी रेंज आहे. हो, मस्त आहे. सिंपल कुर्ता छान आहे, म्हणजे लाईट आहे, घाला वेअर करायला पण छान सूट होतं ना. गणपतीला, गणेशोत्सवाला वगैरे छान आहे रे. हा, 2 पीस सेट आहे मला, पायजमा आणि वरती कुर्ता. छान वाटतं. लाईट आहे, वेट पण एकदम लाईट आहे, वेअर करायला खूप छान वाटतं. असे तुम्हाला कपडे हवे असतील, जो साडीपासून, साड्या दाखवल्या तुम्हाला तिकडे वरती, व फर्स्ट फ्लोअरला सुद्धा लेडीज वेअर आहे. ते टॉप असतील किंवा त्यांच्या कुर्त्या असतील, ड्रेस पीस आहेत, बऱ्याच गोष्टी इकडे मिळतात. सो तुम्ही रत्नागिरीतल्या असाल, रत्नागिरीच्या आजूबाजूच्या परिसरातल्या असाल तर तुम्ही इथे नक्की या, कारण आता मान्सूनची ऑफर चालू आहे. ती तुम्हाला गेटवर येताना सुद्धा दाखवली. आणि 1 पीस घेतलात तर 10%, 2 पीस घेतलात तर 20%, 3 पीस घेतलात तर 30%, आणि 4-5 पीस घेतलात म्हणजे 5 पीसच्या वर घेतलात तर 40% ऑफ आहे. ही सध्या लिमिटेड ऑफर चालू आहे, जी काही कालावधीपर्यंत आहे. तर तुम्ही नक्की तिथं कॉन्टॅक्ट नंबर देतोय विवाहाच्या या शॉपचं, नक्की तुम्ही विजिट करा. इंस्टाग्रामला सुद्धा पेज आहे, माझी सुद्धा रील पडली पण असेल किंवा पडेल सुद्धा, तर नक्की ते पण पेज बघा तुम्ही. त्याच्यामध्ये पण बऱ्याच अशा डिटेल्स दिलेल्या आहेत.